नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जॉमेट्री पार्ट सेकंड पायथागोरस थेरम SSC बोर्ड महाराष्ट्र. आपण आता जॉमेट्रीचा सेकंड पार्ट, पहिला आपला सिमिलॅरिटी पूर्ण झालेला आहे. व्यवस्थित प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट, सगळे थेरम सगळं आपण बोर्डवर घेतलेलं आहे. आता आपण पायथागोरस थेरम पण त्याच पद्धतीने जाणार आहे की पायथागोरस थेरममध्ये काय काय महत्त्वाचं आहे. पायथागोरस हे एका गणिततज्ञाचं नाव आहे. पायथागोरस एका गणिततज्ञाचं नाव आहे आणि त्याने थेरम शोधून काढलेला आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक थेरम शोधून काढलेला आहे की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असतो. हे एक छोटंसं थेरम आहे आणि त्या थेरमवर हा धडा पूर्ण आधारित आहे. ठीक आहे, आपलं SSC बोर्ड महाराष्ट्र आपण लगेच सुरू करूया. आता आपल्या पहिल्या याच्यामध्ये काय काय बघूया आपण. पहिले जे आहे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला काय काय बघायचे आणि आपण एक एक घेतो. थेरी जरी असली, बरेच मुलं काय करतात फक्त प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट पाहतात, पण प्रॅक्टिस सेटच्या आधी जर आपण थेरी जर बघितली तर आपल्याला प्रॅक्टिस सेट किंवा प्रॉब्लेम सेट सोडताना 50%च मेहनत लागते, कारण थेरीमध्येच महत्त्वाचा पार्ट आपला झालेला असतो. बघून घेऊ आपण. आता पहिलं काय आहे बघा. पहिलं आहे एक पायथागोरस थेरम. आपण नुसतं एक आपण याच्यावर तर थेरम घेणारच आहे, पण एक सांगतो मी तुम्हाला. ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90 अंशाचा असतो. वन अँगल इज द 90 डिग्री, दॅट इज कॉल्ड ॲज राईट अँगल ट्रायंगल. आता ही जी मोठी बाजू असते हिला हायपोटेनियस म्हणतात. हायपोटेनियस. ओके. आता हे जे आहे, ही बाजू जी आहे, ही बाजू आणि ही बाजू ही काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहे. ओके, ह्या काटकोन करणाऱ्या बाजू आहे. मग ह्या AC वर्ग, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असतो. हेच फक्त पायथागोरस या गणितज्ञाने सांगितलेलं आहे आणि याच्यावर फार मोठी क्रांती झाली नंतर. मग ABC हा जो ट्रायंगल आहे तो काय सांगतो की AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आता चुकून जर BC वर्ग इकडून लिहिलं आणि AB वर्ग इकडून लिहिलं काही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. त्यानंतर हा झाला तुमचा महत्त्वाचा पॉईंट. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय आहे, पायथागोरस ट्रिपलेट आहे. पायथागोरस ट्रिपलेट. पायथागोरस ट्रिपलेट. आता हे ट्रिपलेट काय आहे की बा तीन अशा संख्या असतात. तीन संख्या असतात म्हणजे ही याची एक संख्या असते, याची एक संख्या असते आणि याची एक. याच्या वर्गाचे हेच सेम की द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नॅचरल नंबर्स जे दिलेले आहेत त्याच्या. आता याच्यामध्ये बघा, आपण समजा जर हे घेतलं 5, हे घेतली 3 आणि ही घेतली 4. मग लार्जेस्ट नंबर 5 आहे म्हणजे 5चा वर्ग काय झाला 25. नंतर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग आता रिमेनिंग 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 9 इज इक्वल टू 25. मग हा 25 आणि हा 25 बरोबर येतो. जर असं असेल तर ते पायथागोरस थेरमचं ट्रिपलेट आहे. पायथागोरस ट्रिपलेट आहे. ओके, म्हणजे दॅट इज अ राईट अँगल ट्रायंगल. हे झालं. अजून याच्यामध्ये आपल्याला तिसरं काय शिकायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तिसरं जे आहे महत्त्वाचं, आपण काय काय झालेलं आहे आपलं की 30-60, 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश, 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे बघा. हा 30चा घेऊ आपण, हा 60चा घेऊ आणि हा 90चा घेऊ. दिस इज द ABC. आता हायपोटेनियस आहे. मग आता मला 30च्या कोणासमोरची बाजू जर काढायची असेल तर B इज इक्वल टू हाफ ऑफ AC. BC इज इक्वल टू हाफ ऑफ AC म्हणजे कर्णाच्या अर्धी असते BC. एक लक्षात ठेवायचं. द अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज द हाफ ऑफ अपोजिट साईड इज द हाफ ऑफ हायपोटेनियस. ओके. त्यानंतर 60. आता 60च्या समोरची AB आहे. मग AB इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ AC. ओके. कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते AC. ओके. आता हे झालं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी. ह्या ट्रायंगलच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. तुम्हाला 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह किंवा 2 मार्काचे असे छोटे प्रश्न आले तर समजेल. त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे की 45 अंशाचा समजा ट्रायंगल आहे. दिस इज द 45 डिग्री, दिस इज ऑल्सो 45 डिग्री अँड दिस इज द 90 डिग्री. ABC. AC इज द हायपोटेनियस. आता 45च्या कोणासमोरची बाजू आणि ह्या 45च्या कोणासमोरची बाजू सारखीच राहणार, कारण अँगल सारखा आहे ना. अँगलच्या समोरची बाजू आणि ह्या अँगलच्या समोरची बाजू सारखीच राहणार. म्हणजे AB
इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 AC, म्हणजे 1/√2 पट टाइम्स ए सीच्या असते. हे पण एक महत्त्वाचं आहे की 45 अंशाच्या कोनासमोरची बाजू कर्णाच्या 1/1/√2 टाइम्स AC. ओके, हे पण झालं महत्त्वाचं. आता ह्यानंतर आपल्याला एक सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जॉमेट्रिक मीन घ्यायचं आहे. आपण हे दोन महत्त्वाचे मुद्दे मात्र आपण फळ्यावर आपण सोडवून घेऊया. चला बघूया आपण. हे एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फार अवघड नाही आहे. आता बघूया आपण एक एक मुद्दा क्लिअर करू. काय काय बघा, बघू सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स. आता तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, हे थेरम जे आहे हे तुम्ही जसंच्या तसं लिहून घ्या. इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, हायपोटेनियसवर आपण अल्टिट्यूड काढू. आपण आता हे सोडवूया म्हणजे आपल्याला समजेल. बघा, एक आपण राईट अँगल ट्रायंगल काढू. हा राईट अँगल ट्रायंगल काढला, कोन दिलेला नाही, किती अंशाचा आहे आपल्याला माहीत नाही, आपण फक्त 90 अंशाचा हा कोन आहे आणि याच्यावरून याच्यावर परपेंडिक्युलर टाकली म्हणजे दिस इज द 90 डिग्री, दिस इज ऑल्सो 90 डिग्री. नेम आपण पुस्तकातलेच नावं देतो आहे डी. आता काय बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड ही हाईट इज ड्रॉन टू द हायपोटेनियस, बी डी इज ड्रॉन हायपोटेनियस, देन द टू ट्रायंगल्स फॉर्म्ड. तर हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल तयार होतो, फॉर्म्ड. दोन ट्रायंगल तयार झाले. ज्यावेळी बी डी मी ए सीवर परपेंडिक्युलर टाकली त्यावेळी ए डी बी आणि बी डी सी हे दोन ट्रायंगल फॉर्म्ड झाले. आणि द ओरिजिनल ट्रायंगल ए बी सी अँड टू इच अदर. आता हे काय सांगायचं आहे आपल्याला की बघा, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मोठा हे तिन्ही सिमिलर आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. मग आपण आता गिवन लिहूया. बघा, अतिशय सोपं आहे, आपण पुस्तकातलं लिहू. गिवन, ओके, तुम्ही आता ते थेरमच्या 2 ओळी लिहून टाका. गिवनमध्ये काय आहे, इन ट्रायंगल ए बी सी. बघा किती सोपं आहे. इन ट्रायंगल ए बी सी कॉमा अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. ए बी सी हा 90 डिग्री आहे आणि डी कोणाच्या दरम्यान आहे, ए आणि सीच्या. मग असं लिहायचं ए डॅश डी डॅश सी. हे झालं तुमचं गिवन. ओके, एवढंच आहे फक्त गिवन. आणि मग आता तुम्ही कन्स्ट्रक्ट काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन बी डी सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर सेगमेंट ए सी. ओके, एवढंच कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. झालं. आता तुम्हाला काय टू प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह काय करायचं आहे. नंबर 1, ए डी बी ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल ए बी सी, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. नंतर नंबर 2 तुम्हाला अजून काय करायचं आहे, बी डी सी ट्रायंगल बी डी सी सिमिलर ट्रायंगल ए बी सी, हे पण प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर तिसरं तुम्हाला अजून काय प्रूव्ह करायचं आहे, तिसरं ए डी बी हा ट्रायंगल ए डी बी सिमिलर ट्रायंगल बी डी सी, हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता तुम्ही सिद्धता लिहिणार. ओके, प्रूफ. मग आपण आता पहिलं घेऊ, कोणतं, इन ट्रायंगल ए डी बी हे दाखवायचं आहे. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए बी सी, या ए डी बीमध्ये आणि ए बी सीमध्ये काय आहे. आता बघा, लक्षात घ्या, लिहिलं तुम्ही, हे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतं. आकृती काढल्यानंतर आपल्याला हे सगळं पाहून जसंच्या तसं लिहिता येतं, काही गरज नाही. ओके, आता बघा याच्यामध्ये आपल्याला ए डी बीमध्ये काय दाखवायचं आहे. बघा, हा ए डी बी ट्रायंगल आहे आणि हा ए बी सी ट्रायंगल आहे. मग आता याच्यामध्ये कोणता कॉमन आहे, एक कॉमन आहे. कोणता कॉमन आहे, डी ए बी कॉमन आहे का, बघा डी ए बी. ओके, मग डी ए बी आपण घेऊ, अँगल डी ए बी कॉन्ग्रंट अँगल. आता बघा मी काय घेतला, डी ए बी मधून गेलो मी, डी ए बी, मग इथून पण येईल बी ए सी. ओके, अँगल बी ए सी. म्हणजे आपल्याला अभ्यास कसा करायचा बघा विद्यार्थी मित्रांनो, इथून गेले ना तुम्ही
DAB, मग इथून जा BAC, मग हा काय झाला तुमचा कॉमन अँगल झाला, कॉमन अँगल. बघा हा कॉमन अँगल DAB आणि नंतर BAC म्हणजे ह्या ट्रायंगलचा. आता दुसरं कोणतं घेतो मी, ADB, हाच ADB आणि ABC, अँगल ADB कॉन्ग्रंट अँगल ABC, इच अँगल 90 डिग्री असं लिहून टाकायचं. आणि मग ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC बाय AA टेस्ट, याला म्हणायचं आपण एक. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एवढं आपण न बघता आपण व्यवस्थित जर आपल्याला आकृती जर समजली तर आपण हे व्यवस्थित लिहू शकतो. मग आता आपल्याला दुसरं काय करायचं आहे सिद्ध, दुसरं इथे घेऊ, खाली दिसेल का बघू आपण. इथं घेऊ आपण दुसरं. काय दुसरं, BDC इन ट्रायंगल BDC अँड ABC. आता याच्यामध्ये काय बघा, BDC मध्ये ABC मध्ये हा BDC BCD, BCD आहे का बघा, अँगल BCD कॉन्ग्रंट अँगल BCD. इथून गेलो बघा मी BCD, बरोबर, अँगल BCD. मग इथं काय घ्यायचं, ACB, अँगल ACB कॉमन अँगल. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. याच्या काही ट्रिक्स असतात त्या तुम्ही स्वतः बघून घ्यायच्या. त्यानंतर हाच घ्यायचा परत BDC, हा BDC 90 डिग्री आणि कॉन्ग्रंट. हे बघा हेच नाव BDC आणि ABC. इथं पण तसंच आहे, एक अँगल इच 90 डिग्रीचा जो येतो ना तो बरोबर त्या ट्रायंगलचेच नावं येतात अँगलला. त्यानंतर अँगल ABC याचं काय तर इच 90 डिग्री, हे झालं तुमचं दुसरं. आता बघा इथं लक्षात आलं का, ADB कोणासारखा आहे, ABC सारखा. BDC कोणासारखा आहे, ABC सारखा. मग ADB BDC सारखा नाही का, ट्रान्झिस्टिव्हिटी, एक पहिला दुसऱ्यासारखा आहे, दुसरा पहिल्यासारखा आहे, तर पहिला हा दुसऱ्या, समजतं ना. आता बघू आपण इथं लिहू आपण ट्रायंगल कोणता, ADB, ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून म्हटलो आपण. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC फ्रॉम 1, 2 and 3. आता 3 कोणतं, हे याला आपण 3 म्हणूया. ओके, अशा प्रकारे हे आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथं आपण ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC, ओके, बाय AA टेस्ट. ओके, बाय AA टेस्ट. आणि काय बाय टेस्ट, याला आपण इथं 2 देऊया, इथं न देता इथं देऊया. ओके, अशा प्रकारे हे थेरम आपलं सिद्ध झालेलं आहे. सिमिलरिटीमध्ये काय बघा, हे फार महत्त्वाचं आहे, जॉमेट्रिक मीनसाठी तुम्हाला लागणार आहे. जॉमेट्रिक मीनमध्ये आपल्याला एवढं सिद्ध करत बसायचं नाही. फक्त लक्षात घ्या, हा आणि हा सिमिलर आहे, हा मोठ्याशी सिमिलर आहे, हा छोटा पण मोठ्याशी सिमिलर आहे, म्हणून हा आणि हा पण सिमिलर आहे. एवढं लक्षात ठेवा. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम एंड. आता आपण जॉमेट्रिक मीन घेऊया. जॉमेट्रिक मीन थोडंसं काळजीपूर्वक करा, पुस्तक समोर ठेवा. मुद्दाम आपण पुस्तकातलेच नावं देतोय. जर आपण PQR दिलं तर पुन्हा कन्फ्यूज होतात मुलं, म्हणून आपण पुस्तकातलेच नावं त्या आकृत्यांना देतोय. चला आपण आता जॉमेट्रिक मीन बघूया. आता जॉमेट्रिक मीनमध्ये काय दिलेलं आहे बघा, आकृती दे. इन थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट. आता आकृती काढू आणि त्या आकृतीवरून आपण सांगू शकतो. दिस इज अ वन फिगर ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, QS
परपेंडिक्युलर आर पी. ओके, आर आणि पी. त्यानंतर इथं 90 अंश, इथे 90 अंश, ही परपेंडिक्युलर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस, हे परपेंडिक्युलर सेगमेंट आहे हायपोटेनियस, द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इंटू विच द हायपोटेनियस डिवाइड. आता आपल्याला बघायचं आहे की आता आपण याच्या आधी काय घेतलं, मी आता असं लिहितो. आपण अशी फिगर पाहिली की नाही आधी ABCची, याच्या आधी सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, फक्त इथं नावं बदलले आणि फिगर उलटी काढली मी. लक्षात आलं? मग याच्यामध्ये काय होणार आता बघा, मी असं लिहिणार नंबर 1, मी गिवन, आता गिवन दिलेलं आहे का त्यांनी, काही डायरेक्ट आपल्याला प्रूफ करायचं आहे, प्रूफ. ओके, गिवन तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकतात, इन ट्रायंगल RQP 90 डिग्री, त्यानंतर अँगल Q इज 90 डिग्री, QS परपेंडिक्युलर RP, हे तुम्ही गिवनमध्ये लिहू शकतात. पण आपण आता ते घेतलेलं आहे त्यामुळे आधीच्या थेरममध्ये बघून याचं गिवन तुम्ही लिहू शकतात. आता याच्यामध्ये बघा QSP, बरोबर आहे का, QSP ट्रायंगल QSP सिमिलर PSQ असं येईल का बघा बरं, बरोबर असं येणार ना. हे बघा QSP आणि PSQ असं येणार आहे का, असं येणार आहे का, का असं येणार आहे, QSR येणार आहे का, बघा QSR हा ट्रायंगल कोणता, QSR आणि PSQ. ओके, का QSP कोणता ट्रायंगल येणार आहे बघू. आता हे बरोबर आहे का बघू आपण. QS अपॉन PS नंतर SR अपॉन SQ म्हणजे बरोबर येत आहे, करेक्ट. आता बघा हे कशावरून लिहिलं मी, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, आधी आपण जे सिद्ध केलं ते मोठ्या अक्षरात लिहू आपण. एक मिनटं, ट्रायंगल QSR आणि अँड ट्रायंगल PSQ. ओके, मोठ्या अक्षरात लिहितो मी प्रूफ. आता हे काय हे लिहिलं मी, इथं लिहितो मी ट्रायंगल QSR सिमिलर ट्रायंगल PSQ सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आपण आधी बघितलेलं आहे, आत्ता याच्या आधी आपण हे प्रूफ केलेलं आहे. मग आता आपल्याला पुन्हा लिहायची गरज नाही. मग जर हे दोन्ही सिमिलर असेल तर यांच्या करस्पॉन्डिंग भुजांचे रेशो कसे असतात, इक्वल असतात. मग आपण बघूया, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन SQ. ओके, पहिलं QS PS. आता बघा इथं आलं का बघा PS आणि SR. आता हे SQला आपण व्यवस्थित लिहून घेऊ, QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. मग हे म्हणजे हे SQ आणि QS सारखं, मग QSचा आणि QSचा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल, QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. हे झालं तुमचं जॉमेट्रिक मीन. पुन्हा याला असं पण लिहू शकतो आपण, QS इज इक्वल टू अंडर रूट PS इंटू SR. याला आपण असंही लिहू शकतो. म्हणजे आता एवढं एक लक्षात ठेवा वाक्य जॉमेट्रिक मीनचं, तुम्हाला हे कोणी विचारणार नाही, विचारलं तर तुमच्या लक्षात राहील. परंतु जॉमेट्रिक मीनचं एवढंच लक्षात ठेवा की ह्या बाजूचा वर्ग हा या दोन बाजूंच्या गुणाकाराच्या बरोबर असतो. हे एक जॉमेट्रिक मीन मराठीत लिहून ठेवा. असं हे जेव्हा तुम्ही लिहितात ना अभ्यास तेव्हा असं लिहून ठेवायचं, QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. जॉमेट्रिक मीन म्हणजे ह्या भुजाचा वर्ग ह्या दोघांच्या गुणाकाराबरोबर असतो. ओके, आपण लगेच पुढच्या ह्याच्यामध्ये कंटिन्यू करतोय.